कोकणात चाकरमानी हा अनेक निर्णय प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक मानला जातो। सामाजिक विषय असतील, राजकारण असेल किंवा गावचे लहान मोठे निर्णय यात चाकरमान्यांचं म्हणणं निर्णायक ठरतं। त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आगामी विधानसभा लढतीत चाकरमान्यांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे। यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी कशी सुरू केली आहे याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। चाकरमानी नोकरीसाठी मुंबईसारख्या शहराची वाट धरणारा, शहरात राहूनही गावच्या प्रत्येक कार्यात, सण समारंभात आणि उत्सवात हिरिरीनं सहभागी होणारा, गावातल्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक असलेला हा चाकरमानी। पण हाच चाकरमानी यंदा कोकणातल्या राजकारण्यांचं भवितव्य ठरवणार आहे। मुंबईतनं चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात 15 ते 20 हजार मतदार हे मुंबईतले चाकरमानी आहेत। त्यांना जो आणेल, जो आणतो तो त्याचं मतदान करतो। जसं कार्यकर्ता ज्याला बाहेर काढतो ज्या मतदाराला, त्यातले बहुतांश मतं ह्या उमेदवाराला पडत असतात। तशाच प्रकारे मुंबईतल्या चाकरमान्यांवरती सगळ्याच मतदारांनी आता भर दिलाय। कोकणातल्या रायगडमध्ये एकूण मतदारांपैकी 15 ते 16% चाकरमानी आहे। रत्नागिरीत 8 ते 10%, तर सिंधुदुर्गात 5 ते 60% मतदार हे चाकरमानी आहेत। चाकरमान्यांची हीच मतं आपल्याकडे कशी खेचता येईल यासाठी आता राजकारण्यांमध्ये चढाओढ लागण्याची चिन्ह आहे की कोकणी माणूस हा मुंबईशी जोडलेला आहे आणि म्हणून मुंबई आणि कोकण हे वातावरण जेव्हा एकत्र जुळतं त्यावेळेला मुंबई आणि कोकण हे दोन्हीकडे सीटा निवडून येतात। मागच्या 2 आठवड्यामध्ये आम्ही ज्या मुंबई मंडळांच्या, ग्रामीण मंडळाच्या ज्या बैठका झालेल्या त्याचा आम्ही आढावा घेतला आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा देखील लढती आहेत। मग त्याच्यामध्ये त्यांना कोण आणतोय? जास्त करून आधी मुंबईमध्ये जरी त्यांचं मतदान असलं तरी चाकरमानी कधी आपल्या गावाला येण्यासाठी अधिक उत्सुक असतो। त्याच्यामुळे जर त्यांची व्यवस्था तशी उमेदवारांकडनं व्यवस्थित करण्यात आली किंवा त्यांच्याशी संपर्क साधला तर ते नक्की गावाकडे मतदान देण्यास प्राधान्याने येतील असं मला तरी वाटतंय। सध्या मुंबईसह ठाणे, कल्याण अर्थात ज्या भागांमध्ये चाकरमान्यांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी बैठकांचं नियोजन केलं जातंय। त्यांना मतदानासाठी गावी आणण्याचं प्लॅनिंग केलं जातं। इतकंच नाही तर अगदी त्यांना नेणं आणि आणणं यासाठी गाड्यांची सोय असेल किंवा व्यवस्था असेल याचं मायक्रो प्लॅनिंग देखील केलं जातंय। या सगळ्यावरून विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या चाकरमान्यांचं महत्त्व अधोरेखित होत आहे। त्यामुळे यंदा विधानसभेची पायरी गाठण्यासाठी कोकणातल्या कोणत्या उमेदवारांना चाकरमानी आपला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।